नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक पवार. आपण हे चॅनल UGC नेट, UGC सेट, MA पॉलिटिकल सायन्स, UPSC ऑप्शनल, JNU एंट्रन्सेस किंवा विविध परीक्षा ज्यांमध्ये पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस यूज केला जातो त्यांच्या तयारीसाठी सुरू केला आहे. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. आपली वेस्टर्न पॉलिटिकल थॉटची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण अगोदर प्लॅटो, ॲरिस्टॉटल, मॅकॅवेली, हॉब्स आणि लॉक हे थिंकर्स कव्हर केलेले आहेत. तुम्ही सगळे थिंकर्स क्रोनॉलॉजिकली प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचे आहेत, नंतर या थिंकरवरती यायचं आहे. तर आपला आजचा जो थिंकर आहे तो आहे जीन जॅक रूसो. हे काही क्वेश्चन्स आहेत जे सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन्स असतात, ज्या रिटर्न परीक्षा असतात, जसं UPSC ऑप्शनल झाली, JNU एंट्रन्स झाल्या किंवा अगोदर नेट एक्झाम व्हायची, MA पॉलिटिकल सायन्सच्या परीक्षा होतात, त्या परीक्षांमध्ये येऊन गेले आहेत. हे लेक्चर कंप्लीट झाल्यावरती तुम्ही सहजपणे यांची उत्तरं लिहू शकता. जीन जॅक रूसो. रूसोचा कालखंड जो आहे तो आहे 1712 ते 1778. रूसोचा जन्म 28 जून 1712 जिनेवा, स्वित्झर्लंड इथे झाला. घरची परिस्थिती हालाकीची किंवा खराब असल्यामुळे त्याला 16 वर्षीच घर सोडावे लागले आणि मग त्याची आयुष्याची धावपळ सुरू झाली, ज्यामध्ये त्याच्या अनुभवांनी त्याचे विचार घडवले. तो कधी जेनेवा, कधी पॅरिस इथे त्यांनी म्युझिशियन व ट्युटर म्हणून काम केले. तो एक उत्कृष्ट लेखक, कंपोजर किंवा फ्रेंच एन्लाइटमेंट थिंकर होता. फ्रेंच राज्यक्रांती जी होती त्याच्यावरती रूसोच्या विचारांचा आपल्याला डीप प्रभाव दिसतो. हिज डीप इंटरेस्ट इन म्युझिक मेड हिम बिलीव्ह दॅट म्युझिक शुड एक्सप्रेस फिलिंग्स रॅदर दॅन आयडियाज. रूसो एक चांगला म्युझिशियन होता किंवा संगीतकार होता आणि त्याला म्युझिकमध्ये खूप जास्त इंटरेस्ट असल्यामुळे म्युझिकचाही त्याच्या विचारांवरती प्रभाव झाला. त्याचं असं म्हणणं होतं की म्युझिकनी भावना एक्सप्रेस केल्या पाहिजे, रॅदर दॅन आयडियाज. विचार एक्सप्रेस केल्यापेक्षा भावनांना महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. डिक्लेअरिंग मॅन इज गुड बाय नेचर बट कॅन बी हार्मफुल अँड करप्ट ड्यू टू इफेक्ट ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन्स गेन्ड हिम वाईड स्प्रेड अटेन्शन. राज्यशास्त्र या क्षेत्रामध्ये रूसोची व्याप्ती रूसोने एक लेख लिहिला होता, त्याच्यामुळे त्याची व्याप्ती वाढली. त्याच्यामध्ये त्यांनी मानवाचा स्वभाव आहे तो नैसर्गिकपणे चांगला दाखवला आहे. रूसो म्हणतो की माणूस हा निसर्गतः चांगला आहे, पण जी दूषित सामाजिक संस्था आहे ते त्याला करप्ट आणि हार्मफुल बनवतात. ही शोड द साइन ऑफ मेंटल इन्स्टॅबिलिटी बिफोर डेथ इन फ्रान्स, जुलै 2, 1778. मरणाच्या अगोदर त्यांनी मानसिक अस्थिरतेचे काही लक्षण आपल्याला रूसोमध्ये दिसले आणि जुलै 2, 1778 त्याची डेथ झाली. रूसोचे काही महत्त्वाचे सामाजिक आणि राजकीय विचार आहेत जे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ते आता पहिला जो विचार आहे तो आहे द आयडिया दॅट पीपल आर द अल्टिमेट सोर्स ऑफ लेजिटिमेट टेरिटोरियल ऑथॉरिटी. म्हणजे कायदेशीर प्रादेशिक प्राधिकरण जे आहे त्याचा अंतिम सोर्स किंवा स्रोत काय असतं तर लोक आहेत. लोक सार्वभौम आहेत सरकारमध्ये. तर सगळ्यात जास्त महत्त्व रूसो लोकांना देतो. रूसोच्या मते गव्हर्नमेंट फक्त एक एजंट आहे. कोणाचं? सार्वभौम लोकांचं. कॉमन गुड इज क्रायटेरिया ऑफ साऊंड लेजिस्लेशन अँड सॅटिस्फॅक्टरी ॲडमिनिस्ट्रेशन. एक चांगलं विधिमंडळ किंवा समाधानकारक प्रशासन कोणतं असतं तर ते जे जनकल्याणकारी असतं. म्हणजे जर जनकल्याणकारी शासन असेल तर ते एक चांगलं विधिमंडळ आहे किंवा चांगलं समाधानकारक प्रशासन आहे असं आपण म्हणू शकतो. स्टेट इज ऑर्गॅनिक इन नेचर अँड नॉट मेअर अ मेकॅनिझम. रूसो म्हणतो की राज्य जी संस्था आहे ती एक अजीवित संस्था नाही आहे, जीवित संस्था आहे किंवा आपण ती फक्त एक मशीन नाही आहे तर एक जीवित संस्था असं राज्याला रूसोनी उल्लेख केलेला आहे. ट्रू बेसिस ऑफ पॉलिटिकल ऑब्लिगेशन इज कन्सेंट. राजकीय बंधनकारकता जी असते, राजकीय बंधनकारकता ज्याला आपण म्हणतो, याचा मूळ स्रोत किंवा मूळ आधार काय आहे तर जनसंमती आहे. रूसोचे काही महत्त्वाचे वर्क्स आहेत किंवा ग्रंथ आहेत जे आपल्याला UGC नेटसारख्या परीक्षामध्ये मॅच द फॉलोईंगमध्ये येतात की थिंकर्स आणि त्यांचे पुस्तकं. तर जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. तर पहिला आहे डिस्कोर्सेस ऑन द ओरिजिन ऑफ इनइक्वॅलिटी, जे 1755 1755 लिहिलं आहे. द सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे दुसरा महत्त्वाचा, जो 1762 लिहिला आहे. याच्यामध्ये त्यांनी जनरल व्हीलची थेरी जी आहे महत्त्वाची ती मांडली आहे. काही दुसरेही महत्त्वाचे वर्क्स आहेत जसं इमिली आहे 1762, प्रोजेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ कोर्सिका 1764, कन्सिडरेशन ऑन द गव्हर्नमेंट ऑफ पोलँड, द इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल इकॉनॉमी आणि कन्फेशन्स. आपण या सगळ्या गोष्टींचे विचार जे आहेत रूसोचे ते डिटेलमध्ये डिस्कस करूयात. रूसो इज थिंकर ऑफ पॅराडॉक्सेस. रूसोचे विचार जे आहेत ते विरोधाभासी आहेत आणि जेवढे विरोधाभासी विचारांचे लेखक जे असतात त्यांना एक इन्स्पिरेशन म्हणून रूसोने काम केलं आहे. रूसो डिफेंडेड सिम्प्लिसिटी, इनोसन्स, पॉवर्टी अँड व्हर्च्यू ॲज अपोज टू रिफाइनमेंट विथ वेल्थ अँड डिकेडन्स. रूसो साध्या माणसाचं किंवा निष्पापवृत्ती माणूस किंवा गरीब माणसाचं समर्थन करतो. जो व्यवहार ज्ञानी माणूस असतो किंवा रिच माणूस असतो, या सगळ्या लोकांपेक्षा रूसोने साध्या माणसाचं चित्रण आपल्याला केलेलं दिसतं.
रुसो वॉज द फर्स्ट थिंकर टू हायलाइट द निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ सायन्स अँड रिझन. रुसो हा पहिला थिंकर आहे ज्यांनी तेव्हा जे सायंटिफिक रिव्होल्युशन सुरू होतं, जी विज्ञानाची विकास सुरू होता त्या काळात किंवा विवेकबुद्धीचा विकास सुरू होता, या सगळ्या गोष्टींचा विरोध करणारा पहिला थिंकर त्या काळात रुसो होता. फर्स्ट थिंकर टू सजेस्ट दॅट मॅन इज नॉट बॅड रॅदर सोसायटी इज गुड. आपण बघितलं की रुसो म्हणतो की माणूस हा नैसर्गिकरित्या चांगला आहे, तो बॅड नाही आहे. मग काय बॅड आहे म्हणजे खराबी कशामध्ये आहे तर सोसायटीमध्ये, समाजामध्ये. हेन्स व्हॉट इज टू बी चेंज्ड इज सोसायटी. मग आपल्याला बदल कशामध्ये करून आणायचा आहे तर समाजामध्ये, जो दूषित समाज आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला बदल घडून आणायचा आहे. मॅन विल ऑटोमॅटिकली बिकम गुड. माणूस हा ऑटोमॅटिकली चांगला होईल. म्हणजेच रुसो काय म्हणतो तर माणसामध्ये जे वाईट बदल झालेले आहेत ते कशाचे परिणाम आहेत तर दूषित समाजाचे आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिले दूषित समाज बदलावा लागेल, माणूस ऑटोमॅटिक चांगला होईल. ही इज नोन ॲज फादर ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून आपण रुसोला ओळखतो. ही इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ पॉप्युलर सोव्हरॅनिटी. ही इज फेमस फॉर हिज थिअरी ऑफ जनरल विल. रुसोनी त्याची थिअरी दिली आहे जनरल विलची, त्याच्यासाठीच तो पॉलिटिकल सायन्समध्ये प्रसिद्ध आहे. रुसोच्या मते मानव सरळ मार्गी शांतताप्रेमी आहे. जगामध्ये दिसणारा भ्रष्टाचार, दुष्टता हे सारे दूषित समाज संस्थेचे परिणाम आहेत. मनुष्य स्वभावतः वाईट नाही, परंतु सामाजिक संस्थाच्या संपर्काने त्यास दुष्ट बनवले आहे. मग प्लॅटो, ॲरिस्टॉटल या ग्रीक शास्त्रज्ञांच्या विचारांचा आपल्याला रुसोवरती प्रभाव होताना दिसतो. ॲरिस्टॉटल आणि प्लॅटो काय म्हणतात तर व्यक्ती हा सामाजिक प्राणी आहे. व्यक्तीला राज्यातच आपला विकास साध्य करता येतो. पण रुसो एक्झॅक्टली अपोजिट मत मांडतो त्याचं. रुसो म्हणतो निसर्ग अवस्थेत माणूस स्वतंत्र होता पण नंतर कराराकडे वळाला. म्हणजे रुसोचा जो माणूस आहे तो निसर्ग अवस्थेत पण स्वतंत्र आहे. कारण मग तो करार का बरं करतो तर मग लोकसंख्या वाढ, खाजगी मालमत्तेचा उदय आणि कुटुंब संस्थेची निर्मिती यांमुळे मनुष्याच्या स्वभावात बदल झाला. पूर्वीची समता लोप पावली. शांतता वा सुरक्षिततेसाठी नियंत्रण करणाऱ्या एका शक्तीची त्याला आवश्यकता वाटायला लागली. त्यातूनच सामाजिक करार झाला. मग सामाजिक कराराचा सिद्धांत आहे. रुसोचा सामाजिक करार कसा झाला तर गरजेतून झालेला आहे. कशाची गरज होती तर एक एजंटची गरज होती या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी. मग राज्य जी संस्था आहे ती सामाजिक कराराचाच परिणाम आहे. सामाजिक कराराचा परिणाम म्हणून राज्य निर्मिती झाली. करारामुळे निसर्ग अवस्था संपून नागरी समाज उदयास आला आणि मग राज्यसंस्था तयार झाली. रुसो वॉज ॲडव्होकेट ऑफ ॲप्रॉक्झिमेट सोशल इक्वॅलिटी बट नॉट टोटल इक्वॅलिटी. रुसो म्हणतो समानता किंवा समता जी आहे ती पूर्णपणे नसली पाहिजे प्रत्येक गोष्टीत, तर तो असमानतेचाही किंवा असमतेचाही समर्थन करतो. मग रुसो परमिट्स 2 टाईप्स ऑफ इनइक्वॅलिटीज. 2 प्रकारच्या इनइक्वॅलिटीजचा किंवा असमानतेचा रुसो समर्थन करतो. मग कुठल्या 2 तर मग पहिलं द नॅचरल इनइक्वॅलिटी बिटवीन द यंग अँड ओल्ड, किंवा जे म्हातारे असतात किंवा यंग असतात हे नॅचरल इनइक्वॅलिटी, नैसर्गिक इनइक्वॅलिटी, नैसर्गिक असमता आहे. द वीक अँड स्ट्रॉंग, मजबूत आणि वीक माणूस असतो. द वाईज अँड स्टुपिड, हुशार आणि मूर्ख माणूस असतो. हे सगळं नैसर्गिक असतं. याचंही समर्थन रुसो करतो की या इनइक्वॅलिटीज आपल्याला चेंज नाही करता येत. दुसरं काय आहे तर द इनइक्वॅलिटी दॅट रिझल्टेड फ्रॉम रिवॉर्डिंग दोज हू रेंडर्ड स्पेशल सर्व्हिस टू द कम्युनिटी. इथे आपल्याला लक्षात येतं की रुसो रिवॉर्डिंग सिस्टम जे असतं, आपण जे अवॉर्ड करतो की एखाद्या माणसाने जर विशेष काही काम केलं असेल आपल्या समाजाप्रती तर आपण त्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. या सगळ्या इनइक्वॅलिटीज नसून तर हे त्याला दिलेलं अवॉर्ड आहे असं रुसोचं मत आहे. म्हणून या 2 इक्वॅलिटीजचं आपल्याला रुसो समर्थन करताना दिसतो. रुसो रिजेक्टेड द आयडिया दॅट सोशल इनइक्वॅलिटीज रिफ्लेक्टेड नॅचरल इनइक्वॅलिटीज ऑफ टॅलेंट. इथे आपल्याला रुसोचं सामाजिक असमता आणि नैसर्गिक असमता याच्यातला फरक करताना दिसतो. द बेसिस ऑफ नॅचरल राईट वॉज नॉट ह्युमन रिझन बट ह्युमन सेन्सिटिव्हिटी. जे नैसर्गिक हक्क, रुसो म्हणतो नैसर्गिक हक्क जे होते ते मानवी विवेकबुद्धीमुळे नाही तर मानवी संवेदनशीलता जी होती त्याच्यामुळे तो मूळ आधार होता नैसर्गिक अधिकारांचा. नैसर्गिक अधिकारांचा मूळ अधिकार किंवा स्रोत काय आहे तर मानवाची संवेदनशीलता आहे, मानवाची विवेकबुद्धी नाही. रुसोचे काही थॉट्स आहेत एज्युकेशन सिस्टमवरती त्यांनी मांडलेले. रुसो सेट आउट हिज व्ह्यू ऑन एज्युकेशन इन एमिली जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे एज्युकेशनवरतीचे थॉट्स मांडले आहेत. अ सेमी फिक्शस वर्क डिटेलिंग ऑन द ग्रोथ ऑफ यंग बॉय ऑफ द नेम. एमिली नावाचा एक यंग बॉय असतो, त्याची विकास कसा होतो आणि प्रिसाइडेड ओव्हर बाय रुसो हिमसेल्फ. हे सगळं रुसो त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो आहे. ही ब्रिंग्स हिम अप इन द कंट्री साईड. जे आपले खेड्यापाड्याचे लोक असतात किंवा कंट्री साईड ज्याला म्हणतो आपण, शहरामध्ये नाही गावाकडचे लोक, तिथे वाढलेला हा मुलगा आहे. ही बिलीव्स ह्युमन्स आर मोस्ट नॅचरली सुटेड देअर.
माणूस हा नॅचरली सूट होतो. माणसाचा नैसर्गिक विकास जो आहे किंवा चांगला विकास आहे हा गावाकडे होतो, शहरांमध्ये नाही होत. आणि शहरांमध्ये तो काय म्हणतो, इन सिटी वेअर वी ओनली लर्न बॅड हॅबिट्स. आपण शहरांमध्ये जाऊन वाईट सवय शिकतो, बोथ फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल, भौतिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे. या सगळ्या वाईट सवयी ज्या असतात किंवा वाईट स्वभाव किंवा माणूस जो वाईट होतो हा शहराकडे जाऊन होतो. आपल्याला कळतं की इमिलीमध्ये रुसोने गावांना जास्त महत्त्व दिलं आहे किंवा कंट्री साईडला जिकडे आपण नॅचरल लाईफ जगतो त्या सगळ्या गोष्टींना रुसो महत्त्व देताना दिसतो. द एम ऑफ एज्युकेशन, रुसो सेज, इज टू लर्न हाऊ टू लिव्ह. रुसो म्हणतो आपलं महत्त्वाचं एम काय आहे, एज्युकेशन, आपल्याला शिक्षण कशासाठी पाहिजे, तर चांगलं आयुष्य कसं जगायचं हे माहीत करून घेण्यासाठी आपण शिक्षण घेत असतो. दिस इज अकम्प्लिश्ड बाय फॉलोइंग अ गार्डियन हू कॅन पॉईंट द वे टू गुड लिव्हिंग. रुसो म्हणतो कसं चांगलं जगायचं हे माहीत करून घेण्यासाठी शहराकडे जायची गरज नाही, तर एक चांगला गार्डियन असला, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारा माणूस असला तर त्यांच्या सांगण्याचं ऐकूनही आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. द ग्रोथ ऑफ चाइल्ड इज डिवायडेड इंटू 3 सेक्शन बाय रुसो. रुसोने काय केलं की जे विकास असतो बाळाचा त्याला 3 स्टेजेसमध्ये डिवाइड केला आहे. फर्स्ट टू द एज ऑफ अबाउट 12, 12 वर्षाचा वयपर्यंत, वेन कॅल्क्युलेटिंग अँड कॉम्प्लेक्स थिंकिंग इज नॉट पॉसिबल. या वयामध्ये त्याला गुणाकार, भागाकार किंवा कॉम्प्लेक्स विचार जे असतात ते विचार करण्याची क्षमता विकसित नसते झालेली. अकॉर्डिंग टू इज डिपेट लिव्ह लाईक अ ॲनिमल. त्याने त्याचा 12 वर्षापर्यंतच्या मुलगा जो असतो त्यांनी नैसर्गिक पद्धतीने वाढ झाली पाहिजे, त्याच्या विचारांची वाढ होऊ दिली पाहिजे. आणि त्या काळात त्याचे बौद्धी तेवढी विकास नसते झालेली की ते कॉम्प्लेक्स विचारांचा विचार करू शकेल. सेकंड, फ्रॉम 12 टू अबाउट 15. दुसरी जी स्टेज आहे ती आहे 12 ते 15. इथे त्याच्या विवेकबुद्धीचा विकास होत असतो. तिसरी जी स्टेज आहे ती आहे एज ऑफ 15 ऑनवर्ड्स, म्हणजे 15 वर्षाच्या पुढे, वेन चाइल्ड डेव्हलप्स इन टू अडल्ट. तो इथे अडल्ट झालेला असतो. ॲट दिस पॉईंट एमिली फाइंड्स अ यंग वुमेन टू कॉम्प्लिमेंट हिम. जे एमिली कॅरेक्टर आहे त्याच्या एमिली पुस्तकामध्ये त्याला एक यंग वुमन भेटते टू कॉम्प्लिमेंट हिम, म्हणजे एक त्याचा सहयोगी म्हणजे आपला जीवनसाथी त्याला भेटत असतो. द बुक इज बेस्ड ऑन रुसोज आयडियल ऑफ हेल्दी लिव्हिंग. म्हणजे रुसोचं जे हेल्दी लिव्हिंग, एक चांगलं जगण्याची जी पद्धती आहे ती रुसोने या पुस्तकात मांडली आहे. द बॉय मस्ट वर्क आउट हाऊ टू फॉलो हिज सोशल इन्स्टिंक्ट अँड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द वाईस अर्बन इंडिव्हिज्युअलिझम अँड सेल्फ कॉन्शियसनेस. या पुस्तकामध्ये आपल्याला रुसो एक्सप्लेन करतो की तो जो मुलगा आहे एमिली नावाचा त्यांनी कशा प्रकारे स्वतःचा बचाव करायचा आहे, ज्या शहरातल्या वाईट गोष्टी आहे या सगळ्यांपासून त्यांनी दूर राहायचं आहे व स्वतःचं हित कसं साध्य करता येईल त्याच्यापासून दूर राहून गावाकडे राहण्याच्या गोष्टींना किंवा निसर्ग अवस्थेला आपल्याला रुसो महत्त्व देताना दिसतो. मग आता आपण रुसोच्या विचारांचा, रुसोच्या ज्या आयडिया आहेत त्या अभ्यास करूयात. तर मग व्हॉट इज फ्रीडम, स्वतंत्र म्हणजे काय, तर फ्रीडम इज टू ॲक्ट अकॉर्डिंग टू वन्स ओन चॉईस. स्वतःच्या चॉईसनुसार जगणे याला फ्रीडम म्हणतात. की त्याला आपली जी चॉईस आहे किंवा आपली जी इच्छा आहे त्याच्यानुसार वागणे म्हणजे फ्रीडम. इट ऑल्सो मीन्स टू ॲक्ट अकॉर्डिंग टू वन्स ट्रू नेचर. म्हणजे आपण बरेच वेळा एखाद्या गोष्टीच्या इन्फ्लुएन्स अंडर तसं वागत असतो किंवा त्याच्या प्रभावावरती आपण, एखाद्याचा प्रभाव असतो आणि त्या प्रभावावरती आपली वागणूक बदलते. एखादा माणूस असेल त्याच्यासमोर आपण वेगळं वागतो, दुसरीकडे वेगळं वागतो, समाजात गेल्यावर वेगळं वागतो, घरी वेगळं वागतो. तर तसं नाही, तर रुसो म्हणतो की आपल्या इच्छेनुसार वागणे म्हणजे खरं फ्रीडम. मग व्हॉट इज ओरिजिनल नेचर ऑफ मॅन, मग खरा स्वभाव काय आहे माणसाचा, तर मॅन हॅज सेल्फ लव्ह ॲज वेल ॲज सिम्पथी फॉर अदर्स. माणूस हा स्वतःवरही प्रेम करणारा आहे आणि दुसऱ्यांच्या प्रतीसुद्धा संवेदनशील आहे. आपण बघितलं रुसो हा चांगल्या माणसाचं रूप चित्रित करतो आहे. हाऊ वॉज द स्टेट ऑफ नेचर, मग निसर्ग अवस्था कशी होती, तर निसर्ग अवस्था ही आनंदाची अवस्था होती, स्टेट ऑफ ब्लिस होतं. व्हॉट इज हॅपीनेस, मग आनंद अवस्था किंवा आनंद काय आहे, वेन पर्सन इज फ्री टू ॲक्ट अकॉर्डिंग टू हिज नेचर ही इज हॅपी. रुसो म्हणतो माणूस जेव्हा त्याच्या निसर्ग अवस्थेनुसार किंवा त्याला जसं पाहिजे तसं वागू शकेल तेव्हाच तो आनंदी आहे. मग हाऊ हॅपीनेस गॉट स्पॉइल्ड, हे सगळं आनंदी जीवन कसा नाश झाला आहे सगळ्या आनंदी जीवनाच्या माणसाचा, विथ ग्रो ऑफ सिव्हिलायझेशन. जसं सभ्यतामध्ये विकास होत गेला मानव सभ्यतेमध्ये, व्हेन मॅन स्टार्टेड सेटल्ड लाईफ जगायला लागला, ही स्टार्टेड लुझिंग हॅपीनेस. निसर्ग अवस्थेतून तो सोसायटीमध्ये जसा आला, त्या मानवी सभ्यतेचा विकास होत गेला, सेटल्ड लाईफ जगायला लागला, त्याचा आनंद जो आहे तो कमी कमी होत गेला. व्हाय हॅपीनेस गॉट स्पॉइल्ड वेन मॅन स्टार्टेड सेटल्ड लाईफ, कसं काय असं झालं की तो सेटल्ड लाईफ जगायला लागला आणि मग आनंद कमी होत गेला. मग देअर वॉज ग्रोथ ऑफ रिझन इन मॅन, माणसाच्या विवेकबुद्धीचा विकास व्हायला लागला. द डेफिनेशन ऑफ रॅशनल मॅन इन मॉडर्न सोसायटी इज मॅन हू नोज टू मॅक्झिमाइज हिज सेल्फ इंटरेस्ट, प्रॉफिट अँड प्लेजर.
मग माणसाच्या विवेकबुद्धीचा विकास झाल्यामुळे तो स्वतःच्याच आनंदाचा, स्वतःच्याच लाभ जो असतो त्याचा विचार करायला लागला. तो जो अगोदर निसर्ग अवस्थेमध्ये दुसऱ्यांच्या प्रती संवेदनशीलता जी होती ती माणसाची कमी कमी होत गेली. मग अकॉर्डिंग टू रुसो, रॅशनॅलिटी टॉट मॅन हाऊ यू मेक डिफरन्स बिटवीन माइन अँड युअर्स. म्हणजे माझं आणि तुझं या सगळ्या गोष्टींचा जो भेदभाव होता हे सगळं विवेकबुद्धीने माणसाला शिकवलं असं रुसो म्हणतो. विवेकबुद्धीचा विकास झाल्यामुळे स्वतःचाच विकास, स्वतः स्वकेंद्रित होणे या सगळ्या गोष्टींचा विकास आपल्याला माणूस सेटल झाल्यावरती होताना दिसतो. त्याच्यामुळे आपण बघितलं अगोदर की रुसो एमिलीमध्ये जे शहरं असतात तिथल्या लाईफस्टाईलचा विरोध करतो आणि कंट्री साईड किंवा आपण गावाकडचे जे असतात त्या गोष्टींचा तो सपोर्ट करताना आपल्याला दिसतोय. मग एवढं निसर्ग अवस्था चांगली असतानाही माणूस का बरं सामाजिक करार करतो? रिझन फॉर कॉन्ट्रॅक्ट काय आहे मग अकॉर्डिंग टू रुसो? तो पीपल कम टुगेदर टू चेंज द सिच्युएशन अँड टू गेन ट्रू हॅपीनेस ॲज वेल ॲज रिअल फ्रीडम. धिस मॅन वॉज ऑल्सो एन्जॉईंग इन स्टेट ऑफ नेचर. माणूस हा आनंदी पण होता आणि स्वतंत्रही होता. पण मग आता पर्याय आहे का समाज तयार झाल्यावरती? तर टू गो बॅक टू स्टेट ऑफ नेचर हॉवेअर इट इज नॉट फिजिबल नाऊ. हे काही आता सोपं राहिलेलं नाही की परत आपण निसर्ग अवस्थेत जाऊयात. मग टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट अँड क्रिएट सोसायटी वेअर वी कॅन लिव्ह अकॉर्डिंग टू अवर रिअल नेचर अँड वी गेट ट्रू हॅपीनेस, हे पॉसिबल आहे. म्हणजे आता परत निसर्ग अवस्थेत आपल्याला जाणं काही शक्य नाही, पण आपल्याला शक्य काय आहे की एक करार करून एक समाज आपण नवीन तयार करू शकतो ज्याच्यामध्ये सगळे लोक त्यांच्या रिअल नेचरनुसार वागतील आणि आनंदाचा आनंद घेऊ शकतील, आनंदमयी आयुष्याचा आनंद घेऊ शकतील. मग रुसोने आपलं नागरी समाजावरती काही मतं व्यक्त केले आहेत. देर वुड बी नो गोईंग बॅक टू स्टेट ऑफ नेचर. आता काय आपण निसर्ग अवस्थेत परत जाऊ शकत नाही. सोसायटी वॉज ॲक्सेप्टेड ॲज इनएव्हिटेबल फॉर ह्युमन लाईफ वॉज नॉट पॉसिबल विदाऊट इट. म्हणजे आता समाज अपरिहार्य आहे, आपल्याला समाजाशिवाय आता पर्यायच नाही दुसरा. त्याच्यामुळे माणसाचा जो लाईफ आहे ते समाजात आता तरी ऑलरेडी आपण कुटुंब संस्था तयार झालेली आहे, सगळे एकत्र राहत आहेत. आता परत निसर्ग अवस्थेत जाणं काही फिजिबल नाही आहे प्लॅटोच्या मते. रुसोच्या मते. इन इमिली रुसो डिस्टिंग्विश्ड बिटवीन स्टेट ऑफ नेचर अँड सिव्हिल सोसायटी अँड स्टेटेड इज प्रिफरन्स फॉर लॅटर विच वॉज एलॉबरेटेड अँड डेव्हलप्ड इन सोशल कॉन्ट्रॅक्ट. जे इमिलीमध्ये आपण बघितलं की निसर्ग अवस्थेचं समर्थन नाही करत, पण कंट्री साईडचं किंवा गावाकडच्या लाईफस्टाईलचं रुसो समर्थन करतोय. इमिलीमध्ये जो रुसोने जो मुलगा सांगितला आहे इमिली नावाचा, त्याचा विकास गावाकडच्या संस्थेमध्ये जास्त विकसित होतोय. तो त्याला निसर्ग अवस्थेत जायला नाही सांगत आहे परत. त्याच्यामुळे आपल्याला तिथे रुसो सिव्हिल सोसायटी किंवा नागरी समाजाचं समर्थन करताना दिसतो आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी विस्तार करून त्याच्या विचारांचे मत मांडले आहेत. फॉर रुसो व्हॅनिटी अमॉंग ह्युमन बिंग्स अँड डिफरन्सेस इन प्रॉपर्टी अँड पोझिशन लीड टू इक्वॅलिटी. आपण बघितलं की माणसाच्या स्वभावामध्ये एकत्रित आल्यामुळे तो विवेकबुद्धीचा विकास झाला आणि स्वतःच्या विकासावरती कॉन्सन्ट्रेट करायला लागला. त्याच्या स्वतःच्याच विकासावरती तो आत्मकेंद्रित झाला आणि मग प्रॉपर्टी, पोझेशन्स या सगळ्या गोष्टी मिळवण्यामध्ये असमानता तयार झाली. द नॅचरल मॅन लॉज हिज फेरोसिटी वन्स ही बिगन टू लिव्ह इन सोसायटी ही बिकेम वीक. माणूस एकदा समाजामध्ये जेव्हा राहायला लागला निसर्ग अवस्था सोडून, त्यातला क्रूरपणा पूर्ण संपून गेला आणि तो वीक झाला. मग रुसोच्या मते मानव सरळ मार्गी आहे, शांतताप्रेमी आहे. जगामध्ये दिसणारा भ्रष्टाचार, दुष्टता हे सारे दूषित सामाजिक संस्थांचे परिणाम आहेत. मनुष्य स्वभावतः वाईट नाही, परंतु सामाजिक संस्थांच्या संपर्काने त्यास दुष्ट बनवले. आपल्याला प्लॅटो आणि ॲरिस्टॉटलने जसं माणूस सामाजिक आहे असं म्हटले, तर व्यक्तीलाच ते म्हणतात की समाजातच विकास शक्य होतो. प्लॅटो म्हणतो, ॲरिस्टॉटल म्हणतो हा समाजातच विकास माणसाचा होऊ शकतो, पण रुसो नाही. रुसो म्हणतो की निसर्ग अवस्थेतही होऊ शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती आपण बघितलं की आता माणसाला परत निसर्ग अवस्थेत जाणं शक्य आहे का? तर ते आता पॉसिबल नाही. डिझायर्स एक्सपांडेड अँड कम्फर्ट्स इन ड्यू कोर्स बिकेम नेसेसिटीज लिडिंग टू लॉज ऑफ नॅचरल इंडिपेंडन्स. म्हणजे जे माणसाचे डिझायर्स होते, ज्या इच्छा होत्या त्या वाढल्या, त्याचं कम्फर्ट जे होतं ते वाढले आणि त्या कम्फर्ट ज्या आहेत आता ज्या आरामदायी गोष्टी माणसाला, त्या गोष्टींची माणसाला सवय पडली आणि त्या आता गरजा बनल्या. त्याच्यामुळे तो नॅचरल इंडिपेंडन्स जो होता, जे नैसर्गिक स्वातंत्र्य होतं ते तो गमावून बसला आहे. आता त्याला परत निसर्ग अवस्थेत जरी गेला तरी ते त्याला लाईफ कम्फर्टेबल वाटणार नाही आहे. इन्क्रीजिंग डिपेंडन्स क्रिएटेड प्रॉब्लेम इन ह्युमन रिलेशनशिप. या सगळ्या गोष्टींमध्ये परस्पर अवलंबी झाल्यामुळे त्याच्या रिलेशनशिप ज्या असतात, जे त्याचे एक दुसऱ्याशी संबंध आहेत, त्या कॉम्प्लिकेटेड झाले, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागले. फॉर इट मेड पीपल वेल अँड कंटेम्प्रेस.
आणि या सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं जीवन व्यर्थ आणि एक दुसऱ्याचा तिरस्कार करण्यामध्ये जाण्यास सुरू झालं. आणि रुसो रिजेक्टेड द एनलाइटमेंट बिलीफ इन ह्युमन प्रोग्रेस ऑफ रिझन थ्रू सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रुसोने ऑलरेडी आपण बघितलं की तो जी माणसाचा विकास विवेकबुद्धीने किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून होतो, या सगळ्या विचारांचा रुसोने विरोध केलेला आहे. अकॉर्डिंग टू रुसो, दो गॉड हॅड मेड ऑल थिंग्स गुड, इट वॉज मॅन हू मिडल विथ देम अँड मेड देम एव्हिल. रुसो म्हणतो, देवाने जरी सगळ्या गोष्टी चांगल्या बनवून माणसाला दिल्या होत्या, पण माणसाने या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करून त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ करून टाकल्या किंवा त्या सगळ्या गोष्टींचा नाश केला. रुसोचे फेमस स्टेटमेंट्स आहेत की मॅन इज बॉर्न फ्री बट एव्हरीवेअर इन चेंज. माणूस हा स्वतंत्र जन्माला येतो, पण सगळीकडून त्याला समाजात आल्यावरती सगळीकडून तो बंधनांनी बांधला गेलेला आहे, चेन्समध्ये. रुसो म्हणतो, आय प्रिफर लिबर्टी विथ डेंजर दॅन पीस विथ स्लेव्हरी. रुसोज जनरल विल ऑर पॉप्युलर सॉव्हरॅनिटी. रुसोचे सामायिक इहाबाबतचे आपल्याला काही विचार स्टडी करायचे आहेत. सामूहिक इहा ही आधुनिक राज्यशास्त्राला लाभलेली एक महत्त्वाची देणगी मानली जाते. व्यक्तिगत इच्छेच्या जागी सामूहिक इहा अस्तित्वात आली. सार्वजनिक हितबुद्धी म्हणजे सामाजिक इहा. रुसोच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनात 2 प्रकारच्या इच्छा असतात. कोणत्या 2 असतात? तर ॲक्च्युअल विल असतं आणि रिअल विल असतं. तर एक व्यक्तिनिष्ठ इच्छा असते आणि एक समाजनिष्ठ इच्छा असते. मग आपण या दोन्ही इच्छा बघूयात काय असतात एक्झॅक्टली. तर व्यक्तिनिष्ठ इच्छा म्हणजे ॲक्च्युअल विल जे आहे, तर व्यक्तिनिष्ठ इच्छा स्वार्थबुद्धीने प्रेरित झालेली असते. वैयक्तिक हित हेच त्याचे ध्येय असते. ॲक्च्युअल विलचं जे मेन ध्येय असतं ते काय असतं? स्वतःचे ध्येय साध्य करणे, वैयक्तिक हित साध्य करणे. ती स्वयंकेंद्रित असते, त्यामुळे तिचे रूप संकुचित बनून ती केवळ व्यक्तीच्याच हिताचा विचार करत असते. वैयक्तिक फायदा प्राप्त करून घेणे हे तिचे कार्य बनते, त्यामुळे समाज हिताच्या दृष्टीने तिच्याकडून कार्य होऊ शकत नाही. मग ॲक्च्युली आपल्याला जी ॲक्च्युअल विल आहे ही थोडीशी सेल्फिश विल आपल्याला बघायला मिळते. दुसरी आहे समाजनिष्ठ इच्छा, जी रिअल विल आहे, ज्याचं समर्थन रुसो करतो इकडे. ही समाजातील इच्छेचे ध्येय समाजहित असल्यामुळे तिची दृष्टी विशाल आणि व्यापक बनते. म्हणजे इथे आपल्याला सोसायटीचा ध्येय, सगळ्या लोकांचा विचार करून, जे आपण बघितलं की माणूस हा लोकांच्या प्रती संवेदनशील होता, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला समाजनिष्ठ इच्छेमध्ये दिसतो. सदर इच्छा बुद्धिप्रधान असते, केवळ भावनेच्या आहारी जाऊन तिचे कार्य होत नाही. विवेकशीलता हा तिचा पाया असतो. व्यक्ती आणि समाज यांच्या हितात मेळ कसा घालता येईल याचा व्यापक भूमिकेवरून विचार होतो. या सगळ्या दोन्ही गोष्टींपैकी आपल्याला कुठल्या विल्स सपोर्ट करायचे आहे, तर मग ॲक्च्युअल विल नाही तर रुसो रिअल विलचा सपोर्ट करतो. मग रिअल विल किंवा सामूहिक इहा जो आहे रुसोचा, जे मेन थिअरी जी आहे रुसोची पॉलिटिकल, ती रिअल विलची आहे, जनरल विलची आहे. ऑल पीपल ॲग्री टू ॲक्ट अकॉर्डिंग टू देअर रिअल विल. मग सगळे लोक जेव्हा त्यांच्या समाजनिष्ठ इच्छेने वागायचा प्रयत्न करतात किंवा या सगळ्या गोष्टींची बेरीज होते सगळ्या लोकांच्या विचारांची, त्याला आपण जनरल विल किंवा काय सामूहिक इहा असं म्हणतो. जनरल विल इज एसेन्शियली गुड बिकॉज इट इज सम ऑफ ऑल गुड विल. सामूहिक इहा जी कन्सेप्ट आहे किंवा जी इच्छा आहे सगळी सामूहिक, ही सगळ्या लोकांच्या चांगल्या गोष्टींच्या विचारांपासून तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. जनरल विल इज रिप्रेझेंटेड इन स्टेट अँड पीपल कमिंग टुगेदर फ्रॉम द स्टेट. सामूहिक इहा जो आहे ते आपल्याला राज्यामध्ये प्रेरित होताना दिसतो आणि सगळे लोक एकत्र येऊन राज्य तयार करतात. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक लोक जर सगळ्या सामूहिक इहा लोकांमध्ये असेल किंवा सगळ्यांचं हित लोक बघत असतील, तर राज्यही ऑटोमॅटिक जे तयार होईल ते सगळ्यांचं हित बघणारं असेल. वी आर फ्री ओनली वेन वी फॉलो जनरल विल. रुसो म्हणतो की आपण तेव्हाच स्वतंत्र आहे जेव्हा आपण सामूहिक इहा आपल्यामध्ये असेल किंवा आपल्यामध्ये जनरल विल आपण जर सपोर्ट करत असू. मॅन शुड बी फोर्स टू बी फ्री. जर माणूस असा नसेल, तो स्वतःचाच वैयक्तिक विचार करत असेल किंवा तो व्यक्तिनिष्ठ इच्छा ॲक्च्युअल विल या सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल, तर त्याला कंपल्शन केलं पाहिजे. ही शुड बी फोर्स, त्याला फोर्स केलं पाहिजे मग स्वतंत्र होण्यापासून. रुसोनी सामूहिक इहेचे काही वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. तर सगळ्यात पहिलं आहे प्रत्यक्ष लोकशाही. त्याच्यामध्ये सामूहिक इहा कशी होईल, तर मग प्रत्यक्ष लोकशाही असली पाहिजे, डायरेक्ट डेमोक्रेसी असली पाहिजे, असं रुसो समर्थन करतो. मग सामूहिक इहे अदय असली पाहिजे. रुसोच्या मते सक्ती नसून सर्वसंमती हा सामूहिक इहेचा आधार असला पाहिजे. याच्यात काही कंपल्शन केलं नाही जाऊ शकत, सगळ्यांच्या इच्छेने आपल्याला तयार करायचं आहे. एकरूपता असली पाहिजे, त्याच्यामध्ये निर्दोषता असली पाहिजे. सामूहिक इहेत कोणाचाच दोष नसतो. समाजाचा कल्याणकारी वृत्ती असते सगळ्यांमध्ये. समाजाचा कल्याण करायसाठी आपण या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. याच्यात अविभाज्यता असते. सामूहिक इहेचे
विभाजन होत नाही. संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी इच्छा असल्यामुळे एक समाजात एक प्रश्नावर एकच सामूहिकी असू शकते. शाश्वता असते. सामूहिकी शाश्वत असते. ती चिरकाळ टिकणारी आहे. तिचा नाश नाही होऊ शकत, कारण तिचं जे मेन इंटेन्शन आहे आपल्याला तयार करण्यामध्ये ते चांगलं आहे. अशा प्रकारचे काही वैशिष्ट्ये रुसो आपल्याला सामूहिक इहेबद्दलचे मांडतो. रुसो ऑन सॉव्हरॅनिटी. रुसोचे सार्वभौम सत्तेचे काही मतं आहेत ते आपण बघू. रुसो हॅज गिवन द कन्सेप्ट ऑफ पॉप्युलर सॉव्हरॅनिटी. सार्वभौमतेच्या संकल्पनाची काही वैशिष्ट्ये आहेत जी रुसोने मांडली आहेत. तर सगळ्यात पहिले सार्वभौमत्व अविभाज्य व अदेय आहे, कारण सामूहिक इहा एकत्म स्वरूपाची आहे. तिचे विभाजन करता येत नाही, ती दुसऱ्याच देता येत नाही. आणि दुसरा पॉईंट काय आहे की सामूहिक इहेकडून कोणतीही चूक होत नाही, कारण त्याला लोककल्याणाची कल्पना सामावलेली असल्यामुळे चूक होण्याची शक्यताच नसते, पॉसिबिलिटी. सार्वभौम सत्ता अमर्याद आणि निरंकुश आहे, कारण सामूहिक इहा जनतेच्या इच्छेचे प्रतीक आहे आणि सामूहिक इहेचे व्यक्तीवर पूर्ण नियंत्रण असते. जनता याच्यात सार्वभौम असते. सामूहिक इहेला प्रातिनिधिक स्वरूप नाही. सामूहिक इहा सर्वांची खरी इच्छा आहे, त्यातून कोणतीही व्यक्ती सुटलेली नाही. रुसोच्या मते जनप्रतिनिधी सार्वभौम नाहीत. संपूर्ण जनता जी आहे ती सार्वभौम आहे आणि सार्वभौम हाच कायद्याचा स्रोत आहे. सामूहिक इहा ही सार्वभौम असते, जनता हीच सार्वभौम असते. कायद्याला संपूर्ण समाजाच्या इच्छेच्या अभिव्यक्ती मानून सार्वभौम हाच कायदा स्रोत मानला गेलेला आहे. रुसो हॉब व लॉक यांच्या विचारांचा समन्वय साधतो. हॉब्सचे निरंकुशता व लॉकची जनतेची इच्छा हा गोष्टींचा त्याने मेळ घातला आहे. मग काही प्रकार दिले आहेत रुसोने आपल्याला सॉव्हरॅनिटीचे. मग सगळ्यात पहिला प्रकार आहे लिगल सॉव्हरॅनिटी. दिस थेअरी कम्स इन हॉब्स. मग ही सगळं आपल्याला लिगल सॉव्हरॅनिटी हॉब्समध्ये बघायला मिळते, जी विधिमय सार्वभौमता आहे. अकॉर्डिंग टू इट सुप्रीम पॉवर टू मेक लॉ लाईज विथ स्टेट. इथे हॉब्स काय म्हणतो की जे कायदे बनवण्याचा अधिकार जो आहे, सार्वभौम कोण आहे सत्ता, तर ते राज्य आहे. दुसरी आहे पॉलिटिकल सॉव्हरॅनिटी. दिस थेअरी कम्स इन वर्क ऑफ जॉन लॉक. जॉन लॉक आपल्याला इथे राजकीय सार्वभौमता जी आहे ती आपल्याला लॉकमध्ये दिसायला भेटते. लॉक सॉव्हरॅनिटी ऑफ स्टेट इज ॲक्च्युली एक्झरसाइज्ड बाय पीपल हू फॉर्म द गव्हर्नमेंट. जे लोक सरकार तयार करतात ते राजकीय सार्वभौमतेचे प्रतीक असतात. आणि तिसरी जी कन्सेप्ट आहे जी जनसार्वभौमता किंवा पॉप्युलर सॉव्हरॅनिटी, इट इज फिलॉसॉफिकल नोशन. हे रुसोने दिलेली आहे. इट सजेस्ट दॅट सॉव्हरॅनिटी लाईज विथ पीपल. सार्वभौमतेचा स्रोत काय आहे, तर सगळे लोक आहेत. दिस टर्म इज मोर क्लोजर टुवर्ड्स आयडलिझम. म्हणजे जे आयडलिझम म्हणतो, आदर्शवादाच्या जवळपास ही संकल्पना आपल्याला होताना दिसते रुसोची. रुसोच्या विचारांचा आपण सारांश जर करायचा म्हटलं तर निसर्ग अवस्थेत माणूस स्वतंत्र होता, पण कराराकडे वळाला, कारण लोकसंख्येची वाढ, विवेकाचा उदय, खाजगी मालमत्तेचा उदय व कुटुंब संस्थेची निर्मिती या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्याच्या स्वभावात बदल झाला आणि आत्मप्रेम, दंभा परिवर्तित झाले. सहानुभूतीची जागा स्वार्थाने घेतल्याने पूर्वीची समता लोक पावली. शांतता व सुरक्षिततेसाठी नियंत्रण करणाऱ्या एका शक्तीची समाजाला आवश्यकता वाटायला लागली. त्यातूनच मग सामाजिक करार अस्तित्वात आला आणि करारातून राज्यसंस्था उदयास आली. सामाजिक करारातून निर्माण झालेले राज्य हे जनसंमतीवर आधारलेले असते. त्यातील शक्ती म्हणजे लोकांच्या जनकल्याणाचा भावना होत. सामाजिक करारातून राजकीय समाज उदयास आला. आपल्याला कळतं की सामाजिक कराराचं कसं काय राज्य कसं उदयास आले याचं आपल्याला रुसो एक्सप्लेनेशन देतो. रुसोने लोकशाहीला पूरक व पोषक असे विचार मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. व्यक्तिगत इच्छेच्या जागी सामूहिक इहा अस्तित्वात आली. समाजाला उपकारक ठरणारी गोष्टच सामूहिक इहेच्या कक्षेत येते. त्याच्या मते समाजातील सर्व व्यक्तींच्या इच्छांना समन्वय म्हणजे सामूहिक इहा. सामूहिक इहा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असते व तिचे उद्दिष्ट उदात्त असते. सामूहिक इहेच्या मार्गदर्शनानुसार राज्य आपला कारभार करत असते. कोणताही कायदा हा सामूहिक इहेच्या अपत्य असते. सामूहिक इहेत व्यक्तीच्या कल्याणकारी इच्छा आहेत, त्या कायद्याद्वारा व्यक्त होतात. त्यामुळे स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय झालेला कायदा स्वतःवरच बंधनकारक असतो. रुसोच्या सामायिक इहेच्या कल्पनेतच जनतेच्या सार्वभौमताचा उगम होतो. ही सार्वभौमत्व निरंकुश, अदेय आणि अविभाज्य असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती सार्वभौम सत्तेची सहभागी असते. सार्वभौम सत्ता सतत जागरूक असते. रुसो प्रणीत आदर्शवादानुसार सामूहिक इहेतून लोककल्याण साधण्याच्या सत्तेचा वापर व्हावा. सार्वभौम जनता व कार्यकारी मंडळ यांचा सुसंवाद साधण्यासाठी मध्यस्थ न्यायसंस्थेची स्थापना करावी.
राज्याच्या संकट काळात राज्यात त्याच्या संरक्षणासाठी अमर्याद सत्ता असावी. राज्याच्या विधी नियम नैतिक व आर्थिक समता निर्माण व्हावी. हे सगळे रुसोचे म्हणजे आपल्याला एक एकंदरीत आपल्याला त्याचा सारांश आपण बघितला. रुसोची पॉलिटिकल थेअरी जर आपल्याला कुठली महत्त्वाची असेल तर ती आहे सामाजिक ध्येयाची. आणि तुम्हाला रुसोचे बुक्स आणि त्याच्या रायटर्स वेगवेगळे किंवा त्याचे प्रेरणास्त्रोत हे सगळे लक्षात घ्यायचे आहेत एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. आपण ह्या सगळ्या स्वतःच्या लोभी स्वभावामुळे आज समाजामध्ये आपण एन्व्हायरमेंटल क्रायसिस तयार केलेले आहेत. तर आता आपल्याला एनर्जी सेव्ह करण्याची गरज आहे, पाणी सेव्ह करण्याची, सगळ्या सेव्ह द एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण वाचवण्याची एकंदरीत गरज आहे. तर आजपासून आपण सगळे एक दुसऱ्याला प्रॉमिस करूयात की आपण या सगळ्या गोष्टीसाठी काम करू.